हॅलो एव्हरीवन, स्टिच अँड हॉबीज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण आता हा जो ड्रेस बनवणार आहे तर त्याची मी तुम्हाला फुल कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघा की जेणेकरून तुम्हालाही लक्षात येईल. तर हा आहे माझ्याकडे 2च मीटर फॅब्रिक आहे, पण तो थोडासा लेंथला जास्त आहे, त्याच्यामुळे आपल्याला लॉंग स्लीव्ज पण याच्यामध्ये होणार आहे. आणि हे घेतलेलं आहे मी अस्तर. तर अस्तर मी फक्त बॉडीला लावणार आहे. तर जी बॉडी फिटिंग आहे आपली वरती बॉडीपर्यंतच अस्तर लावणार आहे, खाली प्लेटला अस्तर लावलेलं नाही आहे, म्हणजे खालच्या मटेरियलला अस्तर लावलेलं नाही आहे. तर सगळ्यात पहिले इथे आपण घेऊया कटिंगसाठी. तर सगळ्यात पहिले माझी हाईट जी होती मला बॉडीची ती मी घेणार होती 14 इंच. त्यासाठी मी 1 इंच एक्स्ट्रा वाढून घेतलेली होती. तर ती घेतलेली आहे मी 15. आणि त्याच्यानंतर आपण इथे शोल्डर घेतलेलं आहे. शोल्डर आहे 13, शोल्डर आहे 14, तर त्याचा आपण हाफ घेतलेला आहे 7 इंच. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे आर्म होल टाकायचं आहे. त्यासाठी मी हे बरोबर 7 इंच आहे का मोजून घेते. आणि आपण जेवढं शोल्डर टाकलेलं होतं तेवढंच आपण आर्म होल टाकणार आहे. तर इथे आपण आर्म होल करून घेऊया. तर इथे झालेली आहे शोल्डर आणि आर्म होलची मार्किंग. त्याच्यानंतर जी चेस्ट आहे, चेस्टचा 4 टाकायचा आहे. तर चेस्ट आहे 37, तर 37चा 4 येतो आहे 9.5 आणि प्लस 1.5 इंच मार्जिन. जेवढं आपण वरती घेतलेलं आहे सेम आपल्याला खाली घ्यायचं आहे मार्किंग करून. आणि याला पूर्ण लाईन स्ट्रेट लाईन मारून आर्म होलचा शेप द्यायचा आहे आपल्याला वरती. आर्म होलचा शेप देण्यासाठी ह्या कॉर्नरपासून आपण घेणार आहोत 1.5 इंच. 1.5 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्याला असा थोडा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हा दिल्याच्यानंतर आता मी इथे सिंगल कपडा म्हणजे जो आहे तो डबल फोल्ड केलेला होता, 4 फोल्ड केलेला नव्हता. जर तुम्हाला करायचं असेल 4 फोल्ड म्हणजे बॅक आणि फ्रंट आपली दोन्ही पण सोबतच निघून जाते. आता मी काय केलं होतं, इथे सिंगल कपडा कटिंग करून घेतलेला होता. याच्यामुळे की मला नेक वेगवेगळे पण करायचे होते. आणि जर तुम्हाला सेम ठेवायचं असेल तर हरकत नाही, म्हणजे बॅक आणि फ्रंट पण तुम्ही सोबत कट करू शकता 4 फोल्ड घेऊन. तर मला इथे मी तसं न करता मी एक सिंगल काढलेलं आहे. तर हे कटिंग करून घेतल्याच्यानंतर आपण सेम आता हे जे आहे ते इकडे ठेवणार आहोत. आता म्हणणार की ही ओपन बाजू म्हणजे ज्या बाजूने मी ठेवते फ्रंटवाला भाग ती ओपन आहे, तर आपण तिला एक स्टिच मारून पॅक करून घेणार आहोत फ्रंट भाग. मी सेम कट करते आहे, म्हणजे तुम्ही इथे बघू शकता मी कुठेच कमी जास्त वगैरे केलं नाही, फक्त आपल्याला इथे आर्म होलचा शेप देऊन घ्यायचा आहे एक्स्ट्रावाला. आणि जो मी एक्स्ट्रा स्टिच देणार आहे तो मी कपडा थोडासा जेवढं एक्स्ट्रा स्टिच मारणार आहे तेवढा समोरच्या बाजूने मी एक्स्ट्रा ठेवलेला आहे. म्हणजे फक्त काय आहे, ओपन भाग आहे जो आपल्याला बंद करायचा आहे. जी ओपन बाजू आहे ती बंद करून घ्यायची आहे. आपण सेम कटिंग करून घेणार आहोत. पण इथे कटिंग करून घेतलेली आहे आणि त्यातला आपण एक भाग घेऊया जो बॅक साईडचा होता. तर तो आपण इथे घेणार आहोत आणि याला जो आहे तो नेक टाकणार आहोत. आता इथे आपण बॅक भाग जो होतो त्याला आपण फ्रंटचा शेप देऊन घेणार आहोत. तर म्हणजे याच्यासाठी की आपलं रेग्युलर आर्म होलचं मार्किंग वगैरे झालेलं होतं, त्याच्यामधून आपल्याला फक्त 1 इंच मार्किंग करून आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. त्याच्यामुळे हा झालेला आहे फ्रंट भाग. आता हा फ्रंट रेडी झाला. याच्यामध्ये तुम्हाला आता फ्रंटचा नेक काढायचा आहे. तर नेकसाठी मी 2.5 इंचाची विथ घेतलेली आहे नेकची. आणि जो गळ्याचा आहे भाग तो मी घेतलेला आहे 6 इंच. तर तुम्ही तुमच्या मेजरमेंटनुसार 2.5 इंच रेग्युलर राहू शकतं, फक्त जे आहे मेजरमेंटची नेकची लाईन लेंथ तर ती कमी जास्त होऊ शकते, म्हणजे 6 तर 6.5 किंवा 7 अशी होऊ शकते. तर मी ती 6 घेतलेला आहे आणि 2.5 इंच रुंदीला घेतलेला आहे. हा आहे बॉक्स. ह्या बॉक्स रेडी झाल्याच्यानंतर हा वाला तुम्हाला तुमच्या हिशोबाने मेजरमेंट तुम्ही नेक टाकू शकता. तुम्हाला जसं मेजरमेंट टाकायचं आहे किंवा जसं नेक टाकायचं आहे मेजरमेंटनुसार तसं तुम्ही टाकू शकता. मी इथे स्टार शेप घेतलेला आहे. तर मी ह्या शेपमध्ये नेक रेडी करणार आहे. तर तुम्ही इथे या पद्धतीने मी कट करून घेतला. आणि जो एक भाग आपण मेन फॅब्रिकवर ठेवून आपण कट करून घेतो आहे. तर तुम्ही बॅकचा ठेवा किंवा फ्रंटचा ठेवा, हरकत नाही. फक्त फ्रंटचा ठेवल्याच्यानंतर आपल्याला बॅकचा आर्म होल एक्स्ट्रा येईल एवढी जागा ठेवायची असते. तो कटिंग झाल्याच्यानंतर मी खालचा पार्ट जो आहे तो घेतलेला आहे. तर तो आहे माझा खालचा उरलेला कपडा. तर पूर्ण मी हाईट घेते इथे. तर मला रेडी हाईट करायची होती 31, तर मी घेतलेली आहे 32. म्हणजे आपल्याला 1 इंच इथे एक्स्ट्रा घ्यायचे आहे. आणि पूर्ण सरळ जो कपडा आहे तो मी इथे कटिंग करून घेणार आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होतो म्हणून थोडा फास्टमध्ये दाखवलेला आहे. आता हा उरलेल्या कपड्यामध्ये स्लीव्ज मी कट करत आहे. तर स्लीव्ज ज्या आहे त्या आहे माझ्या 11 इंच तर मी घेतलं आहे 12 इंच. वरच्या साईडने आपण 3 इंच मार्किंग केली. आणि हा जो समोरचा भाग आहे म्हणजे ही जी मार्किंग केली होती तुम्ही इथे बघू शकता मी 3 इंचावरती वरतून 3 इंचावरती मार्किंग केली होती हा स्लीवचा शेप देण्यासाठी.
तर 3 इंच आपण जिथे मार्किंग केले आहे तिथून सरळ 2 इंच घ्यायचं आहे आपल्याला आणि हा जो फोड भाग आहे त्याचा मिडल काढून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने आपल्याला इथे मिडलचा शेप येणार आहे, म्हणजे मिडलचा जो डॉट भेटणार आहे. तर तिथे आपल्याला दोन्हीमध्ये अर्धा अर्धा इंच घ्यायचा आहे, म्हणजे जेव्हा शेप देतो तेव्हा त्याच्यामध्ये 1 इंचाचं मार्किंग असलं पाहिजे. तर या पद्धतीने आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा शेप पूर्ण कट करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपण फ्रंट आणि बॅक दोन्ही पण बाजूबाजूला करून घेणार आहोत. हे झालं आहे बॅकचं. आणि आता आपण इथे क्रॉस जे आहे मी खाली 1 इंचाचं मार्किंग घेऊन आपण क्रॉस कटिंग करून घेणार आहोत. हा मी मिडल काढून ठेवलेला आहे आणि आपण हा जो आहे आतमधला जो फ्रंटला लागणार आहे तर तो शेप पण आपण इथे कट करून घेणार. तुम्ही ओपन करून पण करू शकता, नसेल ओपन करायचं तर सिंगल जे वरचे जे 2 आहे ते घेऊन कट करू शकता. हे झाले आहेत आपले स्लीव्ज रेडी. तर आपल्याला आता जो आहे ती बॅकची कटिंग करायची आहे. इथं हा जो बॅकवाला पार्ट आहे मी जो मध्ये जॉईन करून घेतला, जो मी बोलली तुम्हाला की ओपन भाग आहे तो मी मध्ये जॉईन करून घेतला. आणि आता हा झाला आहे बॅकचा. तिथे आपण सेम जशी फ्रंटला जेवढी नेक विथ टाकली होती तेवढीच टाकायची आहे, 2.5 इंच. आणि जे हाईटला घ्यायचं आहे जसं मी सांगितलं प्रत्येकाचं सेम हाईटला येणार नाही, फक्त नेक विथ जी आहे ती सेम राहणार. माझा हाईटला आहे 5 इंच, तर खाली मी नेकची हाईट घेते 5 इंच आणि 2.5 इंचाचा जो आहे तो मी मार्किंग करून घेत आहे इथे बॉक्स बनवण्यासाठी. परत जसं आपण फ्रंटला केलं होतं त्या टाईपमध्येच आपण इथे 2.5 इंचाचा बॉक्स करून घेणार आणि त्याच्यामध्ये आपण सर्कल शेप जो आहे तो हाफ सर्कल तो देणार आहोत. इथे आपल्याला राऊंड नेक बनवायचा आहे, तर आपण त्या हिशोबानेच इथे कटिंग करून घेणार आहोत. हा झाला आहे आपला नेक रेडी कटिंग करून. आता हा आपल्याला मेन फॅब्रिकवरती ठेवून स्टिच करायचा आहे. आता हा जो आहे पहिला मी घेतलेला आहे फ्रंटवाला, तर तो कसा रेडी करायचा आहे ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर आपण मेन फॅब्रिकवर सरळ भागाकडनं ठेवलेलं आहे, ज्या टाईपमध्ये आपण पलटी करतो तसं सरळ भाग आहे मेन फॅब्रिकचा आणि वरतून आपण अस्तर ठेवलेला आहे. हा जो नेकचा शेप आहे इथे आपल्याला स्टिच मारून घ्यायचा आहे. तर मी ते स्टिच मारून घेतल्याच्यानंतर मेन फॅब्रिक जो आहे आतमधला तो कटिंग करून घेते पूर्ण. तो कट केल्याच्यानंतर नॉचेस द्यायचे आहे, जो आपला कॉर्नर आहे त्याचे नॉचेस द्यायचे आहे आणि आपल्याला आतमध्ये पलटी करून घ्यायचं आहे. ते केल्याच्यानंतर पलटी करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला हवं तर तुम्ही वरतून स्टिच मारू शकता, नसेल मारायचं तर हरकत नाही, जशी मी इथे मारलेली आहे साईडने. आणि जो मेन फॅब्रिक आणि अस्तर आपण एकमेकांना अटॅच घेऊन एक्स्ट्रा कपडा जो आहे पूर्ण कट करून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता आपले ह्या टाईपमध्ये जो आहे तो रेडी झाला आहे. आता आपण घेतलेला आहे बॅक. तर बॅकला पण सेम आपल्याला आतमधला जो आहे म्हणजे फ्रंट भाग जो आहे त्याला आपण याचा फ्रंट भाग मेन फॅब्रिकचा जो सरळ भाग आहे त्याच्यावरती ठेवून पलटी करून घ्यायचा आहे, सेम जसं मी केलं. फक्त आता मी इथे काय केलेलं आहे, जो वरतून जी स्टिच आहे ती इथे दिलेली नाही आहे, म्हणजे वरतून जो फ्रंट भागाला स्टिच आहे ती दिलेली नाही कारण आपल्याला इथे इनविजिबल शोल्डर रेडी करायचं आहे. तर आपल्याला इथे काय करायचं आहे, हा जो एक शोल्डर ओपन केलेला आहे आपण आणि एक रेडीमेड झालेला आहे म्हणजे पॅक झालेला आहे. तर मेन फॅब्रिकला मेन फॅब्रिक अटॅच करायचं आहे आणि अस्तरला अस्तर अटॅच करायचं आहे. अशा पद्धतीने येईल असं ठेवायचं आहे आणि वरतून आपल्याला स्टिच मारून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे शकता मी डबल स्टिच जी दिलेली आहे आतमधून आणि या पद्धतीने पलटी करून घेतलं म्हणजे सरळ करून घेतलं तर आपलं असं रेडी झालेलं आहे शोल्डर. तर हे जे शोल्डर आहे तर ते आपण या टाईपमध्ये रेडी केलेलं आहे. तर याच्या 2 पद्धती असते, ही एक पद्धत आहे. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला परत एक दाखवून देणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आतमधल्या साईडला पण एकदम छान पद्धतीने आपली जी आहे ते शोल्डर रेडी झालेलं आहे. तर आपल्याला सेम दोन्ही पण असेच रेडी करून घ्यायचे आहे. आणि हे झालं आहे आपलं फ्रंटचं वरची जी बॉडी आहे ती रेडी झालेली आहे. त्याच्यानंतर आता ही जी बॉडी रेडी झालेली आहे त्याच्यानंतर तुम्हाला आता जे आर्म होल वगैरे आहे ते व्यवस्थित करून घ्यायचे आहे, म्हणजे जे फ्रंटवाल्या आर्म होलला एक्स्ट्रा आतमध्ये शेप राहिला पाहिजे अशा पद्धतीने. आता आपण इथे जे आहे ते स्लीव्ज लावून घेणार आहोत. तर स्लीव्जसाठी तुम्हाला खालून जर फोल्ड करायचं असेल तर तुम्ही फोल्ड करू शकता, पण मला थोडंसं जाड एक्स्ट्रा जाड पाहिजे होतं म्हणून मी काय करणार आहे, एक्स्ट्रा जाड म्हणजे की आपल्याला जे आहे ते तुम्ही अशा पद्धतीने फोल्ड करू शकता किंवा मग आता मी इथे अस्तर लावून अटॅच करणार की जेणेकरून खालची थोडीशी मोठी पट्टी जाड राहील. तर या पद्धतीने तुम्हाला दोन्ही पण मी एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. तर मी ही जी रेडी करणार आहे ती तुम्हाला इथे दाखवलेली आहे की मी कसं लावणार आहे आणि पहिले कसं ते पण सांगितलं आहे की आपल्याला पहिली पण कशी लावून घ्यायची आहे. तर या पद्धतीने आपण वरतून जसं म्हणजे अस्तर मी लावलेलं आहे आणि आतमध्ये फोल्ड करून घेणार आहेत. बस एवढंच आहे की जेणेकरून आपली जाड पट्टी जी आहे ती रेडी होणार आहे इथे.
इथे आपण वरतून एक प्रेस स्टिच टाकून घेणार आहोत की ज्या आपल्याला इकडे जे आपण पट्टी आतमध्ये फोल्ड करतो ती सोपं जातं याच्यासाठी. मी इथे प्रेस स्टिच देऊन घेतली आहे आणि ही अशी रेडी झाल्याच्यानंतर आपल्याला हा भाग जो आहे तो सरळ करून आतमध्ये असं हा फोल्ड करून इथे स्टिच मारून घ्यायची आहे. एक सिंपल आहे की आपल्याला पूर्ण स्टिच मारून घ्यायची आहे. जसं मी फोल्ड करून आत्ता मारून दाखवलं तसं सेम आपल्याला अशाच दोन्ही पण स्लीव्ज रेडी करून घ्यायचे आहे. रेडी करून घेतल्याच्यानंतर हा जो शोल्डरचा मिडल आणि आर्म होलचा मिडल जो आहे तो एकमेकावरती अटॅच करून लावायचा आहे. फक्त ह्या गोष्टीची काळजी घ्यायची की आपला जो आतमधला शेप होता तो आपला फ्रंटला लागला पाहिजे आणि जो जास्त होता तो बॅक साईडला. तर तुम्हाला फक्त एवढीच काळजी घेऊन स्लीव्ज दोन्ही पण अटॅच करून घ्यायचे आहे. जशा मी इथे तुम्हाला अटॅच करून दाखवत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला स्लीव्ज इथे अटॅच करून घ्यायचे आहे. तर ह्या झाल्याच्यानंतर मी प्रत्येक वेळेस सांगते की आपल्याला एक्स्ट्रा स्टिच मारायचीच आहे जेव्हा आपण सिंगल स्लीव्ज अटॅच करतो मिडल म्हणजे हाफ इकडे तिकडे. त्या झाल्याच्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा स्टिच मारायची असते. तर या पद्धतीने आपण स्लीव्ज रेडी करून घेतलेली आहे. आपल्याला अशाच दोन्ही पण स्लीव्ज रेडी करून घ्यायच्या आहेत. तर आपल्याला इथे बघा तुम्ही मी दोन्ही पण स्लीव्ज रेडी करून घेतले आहेत. त्याच्यानंतर आता आपल्या आहेत मेन प्लेट. तर आपल्या ज्या प्लेट आहेत टाकायच्या त्याचा मी फ्रंटला जो आहे तो मिडल काढून घेतलेला आहे की जेणेकरून आपल्या प्लेट कमी जास्त होणार नाही याच्यासाठी की आपण याचा फ्रंटचा जो आहे तो मिडल काढून घेतलेला आहे. त्याच्यानंतर खालचा जो प्लेटसाठी कपडा होता तोचा पण मी इथे मिडल काढून घेतलेला आहे. तो मिडल काढून घेतल्याच्यानंतर आपल्याला प्लेट टाकण्यासाठी म्हणजे कमी जास्त होणार नाही त्याच्यामुळे काय करायचं आहे कॉर्नर अटॅच करायचे आणि मिडल टू मिडल अटॅच करायचं आहे. तर हे मिडल अटॅच झाल्याच्यानंतर म्हणजे हा जो मध्ये कपडा उरतो आहे त्याच्या आपल्याला जो मध्ये उरतो आहे ते मार्किंग करून किंवा तुम्ही तुमचे इथे पिन पण लावून ठेवू शकता. मी इथे मार्किंग करते. तुम्हाला हवंच तर तुम्ही बॉल पिन वगैरे लावून ठेवू शकता. तर हा जो कपडा उरतो आहे त्याच्या आपल्याला मध्ये प्लेट टाकायची आहे. याने काय होतं की तुमच्या ज्या प्लेट आहे त्या कमी जास्त होत नाही आणि अगदी व्यवस्थित येत्या. तर मी तुम्हाला इथे प्लेट पण टाकून दाखवणार आहेत की आपल्याला एकाच साईडनी प्लेट टाकायची आहे. तुम्ही म्हणजे लेफ्टनी किंवा राईटनी कोणतीही एक साईड घेऊ शकता प्लेट टाकण्यासाठी. तुम्हाला एका साईडनी प्लेट टाकून घ्यायची आहे. तर मी जे आहे त्या ह्या साईडची प्लेट टाकून घेते की ज्या समोर जात आहे. तर या पद्धतीने आपल्याला एक कशाचा तरी वापर करून जो आहे तो प्लेट पण आपल्या इझिली पडू शकता. तुम्हाला नॉक ज्या आहे पेन किंवा स्क्रूड्रायव्हर या टाईपमध्ये जर तुम्ही घेतली वस्तू त्याने प्लेट थोड्याशा इझी पडतात. म्हणजे आपल्याला या पद्धतीने ठेवायला होतं. आणि मी इथे जे आहे ती माझी आरीवर्कची सुई होती त्याचा वापर करते खराब झालेली जिचं टोक गेलेलं होतं. तर त्यांनी मी त्याचा वापर करून मी प्लेट टाकून घेते. जशा मी इथे हाफच्या प्लेट टाकल्या आहे तसेच तुम्हाला इकडच्या साईडनी प्लेट टाकून घ्यायचे. जसं आपलं हाफ आलं आहे त्याच्यानंतर आता परत आपल्याला ह्या साईडनी तर मी थोडी साईड चेंज केली आहे. म्हणजे पहिले इकडे जे फ्रंट होतं ते आता इथे बॅक झालेलं आहे. तर तेवढंच एक चेंज आहे की एवढ्याच्या मी परत प्लेट टाकून घेते. की तुम्ही इथे बघू शकता एवढ्या मी परत प्लेट टाकून घेतलेल्या आहेत मध्ये. सगळ्या याच्या आपल्या इथे प्लेट जेवढ्या मध्ये पडता येते तुम्हाला तेवढ्याच टाकायच्या आहे. कपडा एक्स्ट्रा असेल तर एक्स्ट्रा प्लेट येणार, कमी असेल तर कमी प्लेट येणार. तर आपल्या अशा प्लेट रेडी झाल्या आहेत. मी त्याच्यावरती परत एक एक्स्ट्रा स्टिच मारून घेते आणि आपल्याला जशा या फ्रंटवाला रेडी केलेल्या आहेत तशाच आपल्याला बॅक साईडला पण प्लेट रेडी करून घ्यायच्या आहेत. जशा मी इथे रेडी केलेल्या आहेत तर मी तुम्हाला इथे रेडी झालेल्या दाखवते फ्रंट बाजूने की कशा या रेडी झालेल्या आहेत. तशाच तुम्हाला मागच्या बाजूच्या पण रेडी करून घ्यायच्या आहेत. अशा आपल्या प्लेट आलेल्या आहेत. तुम्ही ते एकदम छान पद्धतीने आणि आपल्याला कुठेही म्हणजे उसवायचं वगैरे काम पडत नाही. जर तुम्ही मिडल काढून जर केलं तर आपल्याला ह्या इकडच्या साईडनं पण सेम आता लावून घ्यायच्या आहेत. तर मी इथे लावून घेतलेल्या आहेत. सेम होत्या म्हणून मी काही व्हिडिओमध्ये तुम्हाला इथे परत दाखवलेलं नाही आहे. तर आपल्या ह्या पद्धतीने रेडी झाल्याच्यानंतर आता आपल्याला इथे जे आहे फिटिंग करायचे आहे. तर फिटिंगसाठी आपण पहिले नॉट टाकणार आहेत की जेणेकरून ते वेस्टला जे आहे ते लूज झालं नाही पाहिजे, टाईट बसलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण इथे टाकणार आहोत. आता मी इथे नॉट बनवणार आहे. तर नॉटसाठी माझ्याकडे हा कपडा आहे. तर मी याचे नॉट बनवत आहे. ते मी तुम्हाला इथे एक नॉट बनवून दाखवते की कसा बनवायचा आहे. तर आपल्याला नॉट कमी जास्त किती ठेवायचं आहे त्याच्या हिशोबाने मी इथे थोडंसं एकदा क्रॉस स्टिचिंग करून घेते जेणेकरून नॉटला शेप येईल. आणि अगदी पाऊण इंचाचं ठेवून मार्किंग करून मी इथे नॉट टाकत आहे. म्हणजे पाऊण इंचावरती मी स्टिच मारून घेत आहे. जर तुम्हाला 1 इंचाचा करायचा असेल तर तुम्ही तेही करू शकता. तर मी इथे पाऊण इंचाचा घेतला आहे. एक्स्ट्राचा जो कपडा होता तो घेऊन मी इथे कट केलेला आहे. आणि आता आपल्याला म्हणजे जसं मी पहिले सांगितलं एखाद्या सुईच्या किंवा स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने ते तुम्ही परत उलटं करून जे आहे ते सिधं करू शकता. म्हणजे हा जी उलटी बाजू आहे हा जो बंद भाग आहे त्याला आपण एखाद्या सुईने किंवा सुई म्हटल्यापेक्षा स्क्रूड्रायव्हर किंवा मग पेनच्या साहाय्याने पण आतमध्ये टाकून आपण
त्याला उलटं बनवू शकतो। तर या पद्धतीने मी इथे नॉट रेडी करून घेतलेला आहे। सेम आपल्याला अजून एक असंच करायचं आहे रेडी। तर मी इथे दोन्ही पण रेडी करून घेतले आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथे वेस्टला फिटिंग करायची आहे। तर मी इथे वेस्टला या पद्धतीने इथे जे आहे ते फिटिंग करून घेतलेले आहे नॉट। आणि आता आपल्याला टाकायचे आहे बॉडी फिटिंग। बॉडी फिटिंग जी आहे ती मेजरमेंटनुसार टाकून घ्यायची आहे, किंवा तुम्हाला जसं मी मेजरमेंट टाकले त्यानुसार तुम्हाला सरळ एक स्टिच मारून घ्यायची आहे। आणि आता हा झालेला आहे आपला टॉप रेडी। मी जी बॉडी फिटिंग जे आहे तर ते मी मार्किंग करून टाकून घेतलेली आहे। आणि तुम्हाला म्हणजे इथे माझं एकदम परफेक्ट मेजरमेंट लूज होतं, कारण की हे आपण मॅटर्निटी ड्रेस होता। तर त्या पद्धतीने आपण घरीही यूज करू शकतो, किंवा मग तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रेग्युलर पण बनवू शकता। तर फिटिंग टाकून मी रेडी करून घेतला। आणि हा जो आहे त्याला आपल्याला इथे खाली फोल्ड करून घ्यायचा आहे। आणि हा झालेला आहे आपला ड्रेस रेडी। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। तर मी इथे एक घातल्याच्या नंतर पण किती छान लुक येते तुम्ही ते बघू शकता। थँक्यू।